श्री स्वामी समर्थ. आज बनवणार आहे साईपासनं लोणी कशी काढायचं. बघा, 4 दिवसाची साय आहे. काढून घेतले एका भांड्यामध्ये हलवून रवीनं हलवल्यावर मस्त निघते लोणी. मिक्सरमध्ये काढण्यापेक्षा असं काढलं तरी चालतं. किती छान बघा. मस्त हलवलं त्याला. एकदम सावकाश हलवायचं. मोठं हलवलं की मग बाहेर पडतं. हलवून घेतले त्याला, एक साईडला हे केलं आणि बघा ही लोणी किती छान निघाली. 4च दिवसाची होती साय. जेवढं निघाल तेवढं म्हणून काढले. रवीनं हलवलं. मग लोणी काढली चांगली हाताने. एका भांड्यात काढ. आधी एका भांड्यात काढलं पण पुरत नव्हता तो भांडा म्हणून दुसरं भांडं घेतलेलं मी. बघा आता हे जरा धुवून घेते 2-3 पाण्याने, म्हणजे वास येत नाही लोण्याचा तुपाचा. 3 पाणी 3दा धुवून घ्यायचं. झालं धुवून. मग आता हे बघा कडवायला ठेवलं. किती थोडंसंच झालेलं ते. त्याला तुळशीचा पानं टाकले 2-3. बघा आवाज कमी झाला की मग ते कडलं समजायचं तूप. एकदम थोडंच जमलं होतं ते, तेवढंच काढलं. खराब होण्यापेक्षा मला हलवून घ्यावं म्हणून रवीनं हलवून तेवढंच काढून घेतली तुपाचं लोणी. आता याला गार झालं की एका पेल्यामध्ये गाळून ठेवते. त्यावेळेस मी जल्दी लवकर केलं ना म्हणून. तुम्ही कसा करता ते सांगा कमेंट्समध्ये. आता याला गार होऊ दिलं. मग पेल्यामध्ये गाळून थोडंसंच झालेलं आहे. अर्धा पेला पण झाला होता का नाही का. म्हणजे जेवढं होईल तेवढं आपलं ताजं देवासाठी तेवढंच करायचं. बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. असंच बनवा तुम्ही पण. आपल्या देवासाठी आरती निरंजन लावायला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा.